हातातलं वर्तमानपत्र डॉक्टरांनी बाजूला भिरकावलं आणि त्यांनी जांभई दिली आणि सकाळीच ते आपल्या घरी पोहोचले होते. अमेरिका ते मुंबई, मुंबई ते पुणे आणि पुण्याहून आपल्या गावी हा इतका दूरचा प्रवास झाल्याने यांना खरं तर सारखी झोप येत होती. पण सव्वा वर्ष घरी आल्यामुळे आपल्या बायकोशी सियाशी गप्पासुद्धा त्यांना माराव्याशा वाटत होत्या. पण गावात नसताना काय काय विशेष घडलं हे त्यांना जाणून घ्यायची उत्सुकता होती. सिया, जरा चहा टाक बघू. अरे किती पितोयस चहा? सकाळपासून 3रा कप आहे हा. झोप येत आहे ग? प्रवासाची दगदग काय कमी झालीये का? सांग. झोप येते तर झोप ना. तुला कुणी नको म्हटलंय? आज रविवारच आहे. पण तुझ्याशी गप्पा पण माराव्याशा वाटतायत. बायको एवढी वर्षाने भेटली. ऐक, किती बोलू आणि किती नको असं झालं आहे. उजेड उद्यापासून पेशंट्सना कवटाळून बसशील तेव्हा बायकोची आठवण सुद्धा येणार नाही तुला. असं काही नाही हं. वर्षभर काय तुझी कमी आठवण येत नव्हती? आपले हे गाव डोळ्यापुढे यायचे आणि होमसिक व्हायचो. पण कसं काय होतं? गावात ऑल ओके ना? मी नसल्यामुळे जोशी डॉक्टर फॉर्मात असेल ना? मग वर्षभरात त्यांनी अजून एक गाडी घेतली. आणि रावसाहेब कसे आहेत? जोशी त्यांना तपासायला घरी जात होता का? डॉक्टरांनी पुन्हा एक जांभई दिली. तू झोप पहिल्यांदा, आपण नंतर बोलू. जेवणाची वेळ झाली की मी उठवते तुला. काही नाही ग, साधी जांभई तर आहे. सांग ना, रावसाहेब कसे आहेत? सिया क्षणभर थांबली, एक दीर्घ निश्वास टाकला आणि नंतर म्हणाली, रावसाहेब गेले. तू अमेरिकेला गेल्यावर अवघ्या 3 महिन्यात त्यांना अटॅक आला आणि ते गेले. काय सांगतेस? तरीच मी फोन करत होतो, पण त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता. त्यांच्या सुनेला पण फोन केला होता 1-2दा, पण तिचाही लागत नव्हता. घरी सगळं ठीक आहे ना? सिया त्यावर काहीच बोलली नाही. पण डॉक्टरांनी फारच आग्रह केल्यावर तिने सांगायला सुरुवात केली. सिया बोलत होती आणि डॉक्टर दिङ्गूढ होऊन ऐकत होते. त्यांच्या डोळ्यासमोरून एकामागून एक भूतकाळातील घटना जात होत्या. डॉक्टर प्रशांत दिसायला देखणा, उंची, 6 फूट, कुरळे केस, काळेभोर डोळे आणि एकूणच हुशार व्यक्तिमत्व. मूळ गाव पुणे. तेथेच MBBS केले, MS पूर्ण केले आणि नंतर स्वतःच्या मनाशी निश्चय केला, कोणत्याही परिस्थितीत पुण्यात प्रॅक्टिस करायची नाही. कोणते तरी गाव, जे लहान नाही, खूप मोठेही नाही, अशा गावात जायचे आणि तिथे आपला व्यवसाय सुरू करायचा. त्यांना सामाजिक कामाची आवड होती असं नाही, पण पुण्यात राहून अनेक लोकांच्यातील एक असे राहण्यापेक्षा गावात राहून एकमेव राहावे आणि नाव कमवावे. आणि या गावात ते आले. गेली 5 वर्षे या गावात प्रॅक्टिस करून त्यांनी नाव कमवलं आणि गावात मानही मिळू लागला. गावात तसे अजिबात डॉक्टर नव्हते असे नाही, पण प्रशांत हा एकमेव डॉक्टर असा होता की गावात लोकप्रिय होता. वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी त्यांनी हवे ते कमावले. टोलेजंग बंगला, सुंदर बायको. काय जर नसेल तर त्यांना मूलबाळ होऊ शकले नाही, पण व्यावहारिक डॉक्टरांनी त्यांचा हसमुखाने स्वीकार केला होता. सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत ऑपरेशन, OPD या चक्रात डॉक्टर गुंतले असायचे. 8 नंतर कधी कोणी बोलवले तर व्हिजिटला सुद्धा जायचे. लोकांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते आणि त्यांनी ते जपले होते.